हेडलाईन्स नंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार। न्यायालयानं निवडणूक आयोगाला 4 महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या। आज न्यायालयाकडून निवडणूक प्रक्रियेसंदर्भातला आढावा घेतला जाणार। भाजप आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार। आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। भाजपकडून प्रदेश कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। भाजपचे मंत्री कार्यशाळेला उपस्थित राहतील। भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अनेक योजना आणि कार्यक्रम पार पडणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत इतर प्रमुख महत्त्वाच्या नेत्यांची देखील उपस्थिती या बैठकीला असेल। सकाळी 11 वाजता दादरमधील वसंत स्मृतीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उद्या मुंबईतील शाखा प्रमुखांची शिवसेना भवनामध्ये बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। या बैठकीला मुंबईतील शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत। 2 दिवसांपूर्वी मुंबई आमदार आणि खासदारांची जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांची बैठक ही मातोश्रीवर पार पडली होती। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 3 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी दिली आहे। देशातील हे सर्वात मोठं विमानतळ असून यावरील ऑपरेशन नोव्हेंबर महिन्यामध्ये नियमित सुरू होणार असल्याची देखील माहिती ही सिंघल यांनी दिली आहे। तर विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। नवी मुंबई विमानतळाच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा बैठक घेणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे आढावा बैठक घेणार असून मुंबईतील विविध विकास कामांचा देखील ते आढावा घेणार आहेत। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी आता 25 सप्टेंबरला होणार आहे। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या अधिसूचनेला जनहित याचिकेमधून आव्हान देण्यात आलं होतं। तर अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। तसंच याचिकेवरील सुनावणी ही प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची आणि त्याचबरोबर त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी विनंती ही अंतरिम मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात आज ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे। दुपारी 1:30 वाजता बैठक होणार असून या बैठकीला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत। हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि ओबीसी वर्गातील नाराजी यावर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जीआर काढून ओबीसींचं आरक्षण संपवल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी गावागावातील लोकांनी एकत्रित येऊन बॅलेट पेपरच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना ताकद दाखवणार असं देखील हाकेंनी म्हटलंय। तर राधाकृष्ण विखे पाटलांना सामाजिक न्याय माहिती नसल्याची टीका देखील लक्ष्मण हाकेंनी केली आहे। मराठा समाज सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध व्यवसाय सगळीकडेच असताना मागास कसा? सोलापूरच्या सभेमध्ये लक्ष्मण हाकेंनी विचारलाय सवाल। मग आता सहकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या चिलिंग प्लांटमध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलनं झाला? कुठल्या अँगलनं मागास झाला तुम्ही? आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेलं? मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मधली कुठली जात पुढे गेली? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। हाकेंनी 2 समाजात शत्रुत्व वाढेल तसंच विशेष समाजातील महिलांना लक्ष्य करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि सामाजिक सहलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आला आहे।
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेन विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. हाकेंनी सभेमध्ये मराठा समाजासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे. त्यामुळे नेकरूल पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण हाकेन विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात आतापर्यंत हाकेन विरोधात एकूण 4 गुन्हे हे दाखल करण्यात आले. बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मोर्चा दरम्यान बंजारा आणि वंजारा एकच असल्याचं म्हटलंय. यालाच बंजारा समाजातील तरुणांनी जोरदार विरोध केलाय. धनंजय मुंडेंचं भाषण सुरू असतानाच काही तरुणांनी याला जोरदार विरोध केला. तरुणांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बंजारा आणि वंजारा एक नाही असं हे तरुण म्हणत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे, काळपटे साहेब आम्ही सुद्धा एसटी नाही तिकडं. बंजारा येणार का? दरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरती हरिभाऊ राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंजारा आणि वंजारा हे एक नाहीत. मी गोपीनाथ मुंडेंचा खासगी सेक्रेटरी असताना देखील ही भूमिका घेतली होती, असं वक्तव्य हे राठोड यांनी व्यक्त केलं आहे. धनगर समाज सुद्धा याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये भटके मध्ये टाकलेही होते त्यांना, परंतु हा विरोध मी केला, मी लढलो लढाई. आणि वंजारी एक नाही, हे वेगळे आहे. मी इव्हन गोपीनाथ मुंडेचा प्रायव्हेट सेक्रेटरी असताना ही भूमिका घेतली मी. आणि साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही याच्यात पडायचं नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, लबानी एका आणि हे एकूण. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बीडमध्ये पहिला मोर्चा निघाला. या मोर्चाला वंजारी गोसावी समाज बांधवांनी देखील पाठिंबा दर्शवला. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये असून महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाला जिल्ह्यातील 1 खासदार आणि 3 आमदारांनी पाठिंबा दिला, तर मोर्चामध्ये स्वतः आमदार धनंजय मुंडे सहभागी झाले. हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्यामुळे सरकारनं बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून आरक्षण द्यावं. बंजारा समाजाच्या सभेमध्ये आमदार धनंजय मुंडेंनी सरकारकडे मागणी केली आहे. तर यश मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचं मुंडेंनी वक्तव्य केलंय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला. आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाज करतोय, तर या मागणीविरोधात आदिवासी समाज बांधवांनी काल मोर्चा काढला. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गांधी टोलामध्ये ओबीसी बांधवांनी जनजागृती रॅली काढली. रॅली दरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांनी 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या जीआरची होळी केली. सरकारनं काढलेला जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 21 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली होती. नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यामध्ये पूजा खेडकरच्या घरात आढळला. या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. अपहरण करण्यात पूजाचे वडील दिलीप खेडकर सहभागी आहेत. या दिलीप खेडकरला पळवण्यामध्ये मनोरमानं मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर मनोरमा खेडकर यांनी कुत्रा सोडल्याचा दावा आहे. या प्रकरणी मनोरमावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी खेडकराच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दिलीप आणि मनोरमा दोघेही बंगल्यात फोन ठेवून फरार झाले. या दोन्ही फोनचं शेवटचं लोकेशन हे बंगल्यातच आढळून आलेलं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पूजाचा जुना फोन हा देखील ताब्यात घेतलाय. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई वडिलांचा पोलिसांना शोध लागत नाहीये. अशातच खेडकरांच्या घरामध्ये 2 जेवणाचे डबे पोहोचले. गेट बंद असल्यामुळे सुरक्षा भिंतीवरती डबे ठेवण्यात आले. काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्याने हे डबे उचलून पळ काढला. आता लपवाछपवी करणं खेडकरांसाठी नवं नाहीये. मात्र आज हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेलेत? पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना, अशा चर्चा या निमित्तानं सुरू झाल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुसृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुसृंगी पोलीस स्टेशनला BNS
21, 238 आणि 263 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांना शरण आलेत. फुल धोत्रेची हत्या प्रकरणी उद्धव निमसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. 22 ऑगस्टला धोत्रेवर हल्ला करण्यात आला. यानंतर 29 तारखेला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास 20हून अधिक दिवस निमसे फरार होते. यानंतर जिल्हा न्यायालय पाठोपाठ उच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानं निमसे अखेर पोलिसांना शरण आले. त्यांच्याकडे आणखीन अजून बारकाईने तपास करणं बाकी, तरी ते इथून गुजरात म्हणजे राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश असं ते निरनिराळ्या राज्यामध्ये 10 ते 12 दिवस फिरले ते, असं त्यांची प्राथमिक माहिती मिळाली. आणखीन सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी. या प्रकरणामध्ये एकूण किती आरोपी, किती अटकेत आहेत अजून? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा पार पडला. पक्षाचं एक दिवसीय अधिवेशन पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शेतीला हमीभाव मिळायला हवा, कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, महिलांना 2100 रुपये अनुदान देण्यात यावं, या मागण्यांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी रस्त्यावर उतरले. तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते हे सहभागी झाले होते. यावेळी सरकारी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोप हा शरद पवारांनी केलाय. शेतकरी अस्वस्थ आहे, संकट येतं. त्या संकटातून मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते. नाशिकसह संपूर्ण राज्यातील शेतकरी हतबल झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी नाशिकमधील मोर्चा दरम्यान केली आहे. तसंच बारामती आणि इंदापूरमध्ये भीषण अतिवृष्टी झाली, मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही, त्यामुळे सरकारला फिरू देणार नाही असा इशारा हा सुप्रिया सुळेंनी दिलाय. 1 महिन्याचा कालावधी देऊ. जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. राज्यात 3 लबाड लांडगे बसले आहेत. हे सरकार पाकिटमारी करतंय असा आरोप हा रोहित पवारांनी केलाय. जीएसटी केंद्रानं गेल्या 8 वर्षांमध्ये 20 लाख कोटी दिले, मग आम्ही 35,000 कोटींच्या कर्जमाफीची अपेक्षा करायची नाही का, असा संतप्त सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय. काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या, देवा भाव म्हणून. अहो तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या. अहो देवा भाव आम्हाला माहित नाही, पण या सरकारमध्ये कोण बसले तर देवा भाऊ बसले. देवा भाऊ यांना फक्त मदिना खायचंय, यांना फक्त दलाली करायची, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. का या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही. पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय, जो मान चढला या सरकारला, हा मान उतरायचा का नाही उतरायचा? मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा पार पडला. शेतीला हमीभाव मिळायला हवा, कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, महिलांना 2100 रुपये अनुदान देण्यात यावं, या मागण्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. यावेळी सांगता सभा पार पडली. त्यात कांदा शेतकऱ्यांचा तळतळाट म्हणून एकही कृषी मंत्री स्थिर नाही असं वक्तव्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलंय. शेतकऱ्यांचा तळतळाट आहे काय आहे? गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री, कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल.
राज्य सरकारच्या मित्र संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानियांची नेमणूक करण्यात आली आहे आणि यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अंजली दमानियांवर निशाणा साधलाय. दमानिया कुटुंबियाचे आर्थिक सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचं राहील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. तर रोहित पवारांच्या टीकेला अंजली दमानियांनी प्रत्युत्तर दिलंय. पियुष गोयलना भेटल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट आली होती की त्यांनी फिक्की जॉईन करावं, म्हणून त्यांनी फिक्कीची मेंबरशिप स्वीकारली. ते त्यांना मानद सल्लागार म्हणून फक्त ॲडवायझरी कपॅसिटीमध्ये 1-1.5 दमडी न घेता सल्ला देण्याचं काम करणार आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यानंतर मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आचार्य देवव्रत यांनी अभिवादन केलं. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते. तसंच राज्यपालांकडून सावरकर स्मारक इथं असलेल्या शिल्पाची पाहणी देखील करण्यात आली. राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर दादरमधील चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. नागपूरच्या रामटेकमध्ये उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या 15 दिवसांमध्ये 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसंच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. रामटेक शेजारील नवरगाव इथं प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी शेलार यांनी केली. त्यानंतर रामटेकच्या शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. माननीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने रामटेकला आपण जे एक नवीन चित्रनगरी उभी करतो पाहतो आहोत, त्या संदर्भामधल्या सुद्धा काही बैठका आणि काही भेटी आहेत. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.